हाय फ्रेंड्स, स्वागत आहे स्वारा कम्प्युटर्स एआय वर्ल्ड मध्ये. चला पाहूया आज कोणता सब्जेक्ट घेऊन आलेत आमचे विद्यार्थी. काळ प्रवास, भारतीय विज्ञानाचा सोनेरी काळ. एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कालमंथन यंत्र नावाच्या एका गुप्त वेधशाळेत भेट घेतली. हे यंत्र एक अद्भुत टाइम मशीन होते जे भारतीय शास्त्रज्ञांनी बनवले होते. त्यांच्या मनात एकाच गोष्ट होती, प्राचीन भारताच्या महान वैज्ञानिकांना प्रत्यक्ष भेटणे आणि त्यांच्या ज्ञानाचा साक्षात्कार करणे. ते दोघे काळप्रवास करत ख्रिस्तपूर्व काळात पोहोचले. सर्वप्रथम त्यांची भेट झाली बौधायन यांच्याशी. बौधायनांनी त्यांना पायथागोरसच्या सिद्धांताचे मूळ भारतीय गणितात कसे आहे हे सांगितले. मोदी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर ते पोहोचले आर्यभट्ट यांच्या गुरुकुलात. आर्यभट्टांनी त्यांना पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे कसे शोधले आणि शून्य ही संकल्पना कशी मांडली हे स्पष्ट केले. योगी आदित्यनाथ भारावून गेले. पुढे त्यांची भेट झाली ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांच्याशी. त्यांनी गणित व खगोलशास्त्रातील अद्वितीय तत्त्वे समजावून दिली. भास्कराचार्यांचे लीलावती हे ग्रंथाचे वर्णन ऐकून मोदींनी नम्र अभिवादन केले. ते पुढे गेले महावीराचार्य यांच्याकडे, ज्यांनी बीजगणितात क्रांती केली होती. नंतर त्यांनी कणाद ऋषी यांना भेटले, ज्यांनी परमाणु सिद्धांत मांडलेला होता. वराहमिहिर यांच्या खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाने त्यांना खूप प्रेरणा मिळाली. त्यांनी हवामान बदल, भूकंप यावरचे प्राचीन सिद्धांत समजावले. पुढे त्यांनी नागार्जुन यांच्याशी संवाद साधला, जे रसायनशास्त्राचे आद्य गुरु होते. त्यांनी सुवर्णनिर्मितीच्या प्रयोगांचे रहस्य उलगडून सांगितले. यानंतर ते सुश्रुत यांच्याकडे गेले, जगातील पहिले शल्यचिकित्सक. त्यांनी नाकाचे पुनर्रचना शस्त्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव दिला. अखेरीस त्यांनी पतंजली यांना भेटून योग आणि आयुर्वेदाचे महत्त्व जाणून घेतले. पतंजलींच्या मार्गदर्शनाने त्यांनी मन, शरीर आणि आत्मा यांचे एकत्व समजून घेतले. प्रत्येक भेटीतून त्यांना एक गोष्ट जाणवली, भारताचे प्राचीन ज्ञान केवळ आध्यात्मिक नव्हे, तर वैज्ञानिकदृष्ट्याही प्रगल्भ होते. त्यांनी ठरवले की आजच्या पिढीपर्यंत हे सर्व ज्ञान पोहोचवायचेच. मशीनमधून परत आल्यानंतर त्यांनी भारताचा वैदिक विज्ञान संग्रह हा प्रकल्प सुरू केला, जेणेकरून संपूर्ण जगाला भारताच्या प्राचीन ज्ञानाची उजळणी होईल. ही होती एक विस्मयकारी यात्रा, जिथे भूतकाळाने भविष्य घडवले. मग कसा वाटला आजचा एआय व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.